नमस्कार मित्रांनो, उमलत्या कळ्या या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो आहोत, जिचं शीर्षक आहे बाप. कवी शुभम नरवडे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी आई या व्यक्तिरेखेविषयी वाचलंय, ऐकलंय? खूप वेळा ना? असणारच, कारण या व्यक्तिरेखेविषयी आपण खूप लिहितो, वाचतो, ऐकतो, तिचं खूप कौतुक करतो आणि ती व्यक्ती मुळात आहेच त्या कौतुकास पात्र, यात तीळ मात्रही शंका नाही. पण दुसऱ्या बाजूला आपल्या जीवनाचा चित्रपट रंगभूमीवरती उठून दिसावा म्हणून पडद्याच्या मागे उभा असणारा बाप, तो कधी आपण जवळून पाहिलाय का? नाही ना? याच्याविषयी कधी फार लिहिलंय, वाचलंय, ऐकलंय असं आठवतंय? नाही आठवणार. स्वतःच्या आवडीनिवडी, आनंद सर्व काही बाजूला सारून स्वतःच्या खांद्यावरती सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन कुटुंब चालवतो, सांभाळतो, पोसतो असा व्यक्ती, पण त्याचं अस्तित्व मात्र आपण सहज दुर्लक्षित करतो. हो ना? तोही माणूसच आहे ना? त्याला नसेल का कधी एकटं वाटत? त्याला नसेल का कधी रडावंसं वाटत? तो नसेल का कधी या जबाबदारीच्या ओझ्याखाली बुडत असेल ना? पण आपण जवळ जाऊन त्याचं कधी दुःख पाहिलंच नाही. दिसलं नाही असं म्हणणार होतो, पण ते चुकीचं ठरलं असतं. कारण दिसणं नाही असं म्हणण्यापेक्षा आपण कधी ते पाहण्याचा प्रयत्नच केला नाही. हो ना? पण ज्या व्यक्तीच्यामुळे आपलं अस्तित्वाला किंमत आहे, त्या व्यक्तीचं अस्तित्व दुर्लक्ष करून कसं चालेल? याच विचारातून लिहिलेली एक कविता सादर करतो. बाप. आईसाठी खूप झालं लिहून, म्हटलं आपण वेगळं काहीतरी लिहू. आईसाठी खूप झालं लिहून, म्हटलं आपण वेगळं काहीतरी लिहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. काय लिहावं सुचत नव्हतं, आला एक विचार. काय लिहावं सुचत नव्हतं, आला एक विचार. सहज हसून म्हटलं, किती असतो ना त्याचा आधार. कायम लढ म्हणून राहतो उभा पाठी, म्हटलं आपण काय करू शकतो त्याच्यासाठी. आपणही आपलं आयुष्य म्हटलं त्याच्यासाठी वाहू. आपणही आपलं आयुष्य म्हटलं त्याच्यासाठी वाहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. आग होऊन कुटुंबासाठी कायम तो जळतो. आग होऊन कुटुंबासाठी कायम तो जळतो. मुलीला सासरी पाठवताना किती तो तळमळतो. कितीही झाले दुःख तरी दाखवत नाही कधी, कारण समाजाने त्याच्या रडण्यावरच घातली आहे बंदी. त्याला हसवण्यासाठी म्हटलं 4 ओळी गाऊ. त्याला हसवण्यासाठी म्हटलं 4 ओळी गाऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. कष्ट करत घामाच्या पावसात रोज तो भिजतो. कष्ट करत घामाच्या पावसात रोज तो भिजतो. कदाचित त्यामुळेच रात्री निश्चिंत आपण निजतो. झोप त्याला येत नाही, स्वप्न घराचेच पडते. प्रत्येक दिवसाची नवी सकाळ त्याच्यासाठी कष्टाचीच उजाडते. त्याला समजून घेण्यासाठी म्हटलं त्याच्या मनात जाऊ. त्याला समजून घेण्यासाठी म्हटलं त्याच्या मनात जाऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. इतकं सगळं करून सुद्धा करत नाही तक्रार. इतकं सगळं करून सुद्धा करत नाही तक्रार. त्याच्यासाठी कसली सुट्टी नि कसला सणवार. जबाबदारीच्या ओझ्याखाली तोही कधीतरी बुडतो. एकटाच कोपऱ्यात बसून तोही कधीतरी रडतो. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. कितीही आली वादळे, ऊन पाऊस निवारा. कितीही आली वादळे, ऊन पाऊस निवारा. श्वासाचीही उसंत नाही, त्याच्यावरच भारसार.
कधी बनतो कठोर दगड तर कधी दुधावरची साई, कधी गुलाबाचे काटे तर कधी मोगरानी जाई. 2 घास सुखाचे त्याला हाताने घालीन खाऊ, 2 घास सुखाचे त्याला हाताने घालीन खाऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. आईसाठी खूप झालं लिहून, म्हटलं आपण वेगळं काहीतरी लिहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. व्हिडिओ आवडल्यास उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.